नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। मस्के साहेब, दाजे साहेब, नमो बुद्धाय, जय भीम जय भीम जय भीम जय भीम। काय सल संपूर्ण आलात काय? आमची सहल अशी झाली की सर्व सुखमय, आनंदित आणि सर्वांना मंगलमय हे सहल म्हणजे भगवान बुद्धांनी डॉक्टर बाबासाहेबांनी जो बुद्ध धर्म स्वीकारला, तो शांतीचा मार्ग जगाला दिलेला आहे। तो धर्म जगामध्ये शांतीचा प्रेरणा झालेला आहे। आता आम्ही सुखरूप मुंबईला पोहोचलो। सर्वांचं मंगलमय हो हीच आमची भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विश्वचरणी प्रार्थना करतो। नमो बुद्धाय, जय भीम। दाजे साहेब, सगळ्यांना एकत्र घ्या, इकडे एकत्र। उभे राहा। हो दाजे साहेब, तुम्ही भारी बघा, इकडे दावरे साहेब थांबा। थांबतोय ना, आता तिथे उभे राहिले की मग आपण त्यांच्यासाठी आपण एक स्वागतासाठी आणले। समोर बघा, समोर बघा। थोडं या साईडला या, फक्त थोडं मागे पूर्ण। जे गेलेले ते थांबा, फक्त बाकीचं पाहिजे। बाईट आपण एकत्र येऊन घेऊया। हो हाँ, डावरे साहेब टाका, डावरे साहेब।
घोषणा दे जरा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा. लाईट तर मारा. तथागत भगवान गौतम बुद्ध अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम किंवा अभिवादन. आज या ठिकाणी मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये आम्ही या ठिकाणी जे 15 डिसेंबरला संघर्षनगरवरून बौद्ध धम्मामधील सर्व जे काही धम्माची स्थळं आहेत ती स्थळं पाहण्यासाठी गेलेली सर्व जी काही संघर्षनगरमधील मंडळी आहे, भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3च्या वतीने संघर्षनगरमधील सर्वप्रथम पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये पूर्णपणे जी काही भारतीय बौद्ध धम्माची जी काही धार्मिक स्थळं आहेत ती स्थळं बघण्यासाठी या ठिकाणी सहलीसाठी गेलेले होते. त्या धम्माचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी गेलेले होते. आज ते या ठिकाणी सर्वजण हजर झालेले आहेत. आम्ही त्यांचे संघर्षनगरवासियांच्या वतीने हर्षात आनंदामध्ये फटाके वाजवून त्यांचं स्वागत करून आम्ही या ठिकाणी त्यांचं पुन्हा या ठिकाणी ते आलेले आहेत म्हणून त्यांचं पुन्हा स्वागत करतोय. त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतोय, त्यांचा सत्कार करतोय. पुन्हा एकदा सरियाना पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी झालेले जे लुंबिनी या ठिकाणी गौतम बुद्धांचं जे काही जन्मस्थान आहे त्या ठिकाणी सारनाथ, नालंदा विश्वविद्यालय, त्यानंतर कपिलवास्तू या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जाऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घेणारे संघर्षनगरमधील मला वाटतं सर्वप्रथम या सर्वांचे एकदा जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत. फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहोत. आणि पुन्हा एकदा हे जे आयोजक आहे भारतीय बौद्ध महासभा यांचं आम्ही मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतोय, त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की संघर्षनगरमध्ये धम्म कसा वाढवावा, धम्म कशा प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून भारतीय बौद्ध महासभा शाखा क्रमांक 3च्या वतीने स्तुतिप्रिय आणि एक ज्या ठिकाणी आपण त्याचा कौतुकास्पद असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. पुन्हा एकदा सहभागी झालेल्या सर्व मंडळीचं, उपासकांचं, बोधाचार्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. पुन्हा कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होता सुखरूपपणे आनंदामध्ये या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी परत आपल्या आपल्या कर्मभूमी किंवा राहत्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी संघर्षनगरवासींच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. मी यानंतर दायजी साहेबांना विनंती करेन की त्यांनी त्या ठिकाणचा अनुभव त्या ठिकाणी आम्हाला करावा. आवाज यायला ना दोन्ही जॉईंट याच्यामध्ये बोला दाजी साहेब. सर्वांना मी करतो. या ठिकाणी आम्ही आज संघर्षनगरमधून 15 तारखेला आम्ही गेलेलो. त्या ठिकाणी जे धर्माचे स्थळ आहे, लिंबोनी बौद्धविहार असेल, सारनाथ असेल, कपिलवस्तू असेल, वैशाली असेल, ज्या ठिकाणी सुजिताने खीर दिली तथागतांना खीर पूर्ण प्रकारे हे झाले. त्याचं नदीमध्ये त्या ठिकाणी जाऊन ते ठिकाण भेटलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत. ज्या ठिकाणी चिंचाने वरती आळ घेतला होता त्या ठिकाणी आम्ही जाऊन आलेलो आहोत. जेवढे बौद्ध धर्माचे स्थळ आहेत ते सगळे आम्ही बघितलेले आहेत. या ठिकाणी आम्हाला असं वाटतं आमचं जीवन परत आम्ही आता जीवन हे झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण कुठल्या देवा धर्माची आम्हाला संबंध नाही. आता फक्त आम्हाला केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
कारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याच आमचा संबंध राहणार आहे. हे देवधर्म गेले सगळे खड्ड्यात, यांचा आमचा संबंध आता अजिबात नाही. फक्त एकच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध यांचं जे आम्हाला वाटत होतं की तथागत कोणी आलेले ज्या ठिकाणी आम्ही गेलो त्या ठिकाणी आम्हाला वाटत होतं की गौतम बुद्ध कोणी यायला लागलेले आहेत, गौतम बुद्ध आमचे बोलायला लागलेले आहेत, आमच्याशी चर्चा करायला लागलेले आहेत. एवढं त्या ठिकाणी आम्ही सगळं ज्ञान हे झालेलं आहे. आम्हाला एक आम्ही सगळे प्रफुल्लित झालो आणि सगळ्याला वाटत होतं की बिमार पडणार कोणी, आजारी पडणार कोणी, एवढ्या लांब आहे कसं होईल, 2000 किलोमीटर 2500 किलोमीटर. परंतु तिथं गेल्यानंतर आम्ही आजारी पडलो नाहीत. आम्ही नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा.